In the previous video, we discussed some important terms like balance force and unbalanced force and inertia, and also we discussed about the Newton's first law of motion. न्यूटनचा गतिशक पहिला नियम आपण पाहिला. आता आपण पाहूया सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तर या नियमामध्ये एक मूलभूत क्वांटिटी समाविष्ट आहे. ती पहिल्यांदा आपण डिड्यूस करूया, ती पहिल्यांदा मिळवूया. एक ॲक्टिव्हिटी बघूया. टेक ए स्पंज बॉल, एक स्पंज बॉल घ्या अँड टेक ए सीझन बॉल. क्रिकेट खेळताना वापरता तो सीझन बॉल घ्या. अँड नाव थ्रो बोथ द बॉल्स ॲट युअर फ्रेंड. तुमच्या फ्रेंडकडे हे दोन्ही पण बॉल तुम्ही फेका विथ द सेम स्पीड. एका स्पीडने दोन्ही पण बॉल त्याला कॅच करायला सांगा, तुमच्या मित्राला कॅच करायला सांगा. तर ही विल फाइंड दॅट सीझन बॉल इज डिफिकल्ट टू कॅच. जे कॅच करण्यासाठी, झेल घेण्यासाठी सीझन बॉल हा डिफिकल्ट आहे. हा सीझन बॉल जो आहे इट स्ट्राइक्स हार्ड. हा त्याच्या हाताला जास्त आघात करेल आणि याच्या उलट स्पंज बॉल मात्र एवढा स्ट्राईक करणार नाही किंवा त्याच्यामुळे एवढा आघात होणार नाही. म्हणजे स्ट्राईक करण्याची जी प्रॉपर्टी असते एखाद्या वस्तूची, म्हणजे एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्यावरती आदळते किंवा हे जे कोलिजन होतं, कोलिजन म्हणजे आदळणे किंवा स्ट्राईक होते वस्तू त्याच्यावरती, तर त्यावेळेस होणारा जो इम्पॅक्ट आहे, स्ट्राईक झाल्यामुळे किंवा धडक झाल्यामुळे होणारा इम्पॅक्ट जो आहे इट इज डिफरंट. तर इथे ह्या दोन्ही पण बॉलचं मास डिफरंट आहे, दोघांचं मास डिफरंट आहे. त्यामुळे याचा अर्थ असं की द इम्पॅक्ट ऑफ कोलिजन और द इम्पॅक्ट ऑफ स्ट्राईक डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द बॉडी. म्हणजे जास्त मास असेल तर इम्पॅक्ट जास्त होणार, कमी मास असेल तर इम्पॅक्ट कमी होणार. नाउ इन अनदर सिच्युएशन, दुसऱ्या सिच्युएशनमध्ये काय, तर दोन्ही पण सीझन बॉल घ्या, बोथ आर सीझन बॉल. अँड नाउ थ्रो बोथ द बॉल्स वन आफ्टर अनदर विथ डिफरंट स्पीड. डिफरंट स्पीडने, वेगवेगळ्या स्पीडने, व्हेलॉसिटीने हे दोन्ही बॉल मित्राकडे फेका. आता मास सेम आहे, पण आता सुद्धा द बॉल विच इज थ्रोन विथ ए हायर व्हेलॉसिटी, जो बॉल तुम्ही हायर व्हेलॉसिटीने थ्रो करता तो मित्राला जास्त इम्पॅक्ट करतो, हातावरती जास्त इम्पॅक्ट करतो. जो बॉल कमी व्हेलॉसिटीने फेकला जातो तो मात्र कमी इम्पॅक्ट करतो, तो कमी स्ट्राईक करतो. याचा अर्थ दॅट इज द इम्पॅक्ट ऑफ कोलिजन और इम्पॅक्ट ऑफ स्ट्राईक डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी ऑल्सो. म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकमेकावरती आदळतात, व्यवहारात तुम्ही बऱ्याच वेळा पाहता ॲक्सिडेंट होताना इथे एक वाहन दुसऱ्यावरती आदळतं, हा जो इम्पॅक्ट आहे इट डिपेंड्स अपॉन द मास अँड व्हेलॉसिटी. इच अँड एव्हरी टाइम हे जे कोलिजन होताना त्याचा होणारा परिणाम तुम्ही मोजू शकता आणि इट इज कॉल ॲज मोमेंटम. तर त्यालाच मोमेंटम म्हणतात. सो मोमेंटम इज इक्वल टू, याच्यावर मोमेंटमचं एक सूत्रही तयार करता येईल आपल्याला. मास वाढला तर मोमेंटम वाढतो, व्हेलॉसिटी वाढली तरी मोमेंटम वाढतो. याचा अर्थ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आणि इफ इट इज रिटर्न इन द फॉर्म ऑफ लेटर्स, तर मोमेंटमला लेटर घ्या पी. पी इज इक्वल टू मास एम इंटू व्हेलॉसिटी व्ही. तर आणखी एक क्वांटिटी आपण इथे पाहिली, दॅट इज मोमेंटम, संवेग. आता याचं युनिट, इफ मास इज एक्सप्रेस इन किलोग्राम, व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंद, then kilogram meter per second is the MKS unit, kilogram into meter per second. And if mass is measured in gram, velocity in centimeter per second,
देन ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड इज द CGS युनिट. जर एखाद्या ऑब्जेक्टला व्हॅलॉसिटी नसेल, इफ इट इज इन द स्टेट ऑफ रेस्ट, देन मोमेंटम इज झिरो ॲज व्हॅलॉसिटी इज झिरो. सो मोमेंटम विल बी झिरो. तर इथं मोमेंटम झिरो होईल. म्हणजे जर पदार्थ गतिमान असेल तर त्याला काहीतरी मोमेंटम असतो. मी स्टेटमेंट रीड आउट करतो. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, कारण मोमेंटम चेंज होऊ शकतो. आता चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय बघूया. चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे याचा अर्थ इफ व्हॅलोसिटी चेंजेस ॲज मोमेंटम इज इक्वल टू m into v velocity, that is mass always remains constant but the velocity changes. Suppose if the initial velocity is equal to 10 and final velocity v is equal to 40, then change in velocity is 40 minus 10 30. So as the velocity changes there is also change in momentum. आणि हा चेंज होण्यासाठी काहीतरी टाइम लागतो. सो इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. तो अप्लाइड फोर्स तो डिपेंड असतो. म्हणजे जर तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केला तर चेंज ऑफ मोमेंटम सुद्धा अधिक जास्त होईल. कारण जास्त फोर्स अप्लाय केला तर व्हॅलोसिटी वाढेल, व्हॅलोसिटी वाढली तर चेंज इन मोमेंटम सुद्धा वाढेल. प्रपोर्शनलचा अर्थ असा आहे की जर अप्लाइड फोर्स तुम्ही इन्क्रीज केला तर चेंज इन मोमेंटम सुद्धा इन्क्रीज होणार. अशा प्रकारच्या संबंधाला म्हणतात प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल और डायरेक्ट प्रपोर्शन. तर चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स. हे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये असं लिहिता येईल. आणि जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, इफ अ बॉडी विथ मास m इज मुव्हिंग विथ ए व्हॅलोसिटी, इनिशियल व्हॅलोसिटी u, and if force F is applied on it and in time t its velocity changes to v. त्याच्या साहाय्याने आपण एक महत्त्वाचं इक्वेशन मिळवणार आहोत. त्यामुळे आपण हे एक्झाम्पल घेतलेले की m मास असलेली एक पदार्थ u ही त्याची इनिशियल व्हॅलोसिटी आहे आणि F एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर t कालावधीत त्याची व्हॅलोसिटी चेंज होऊन v होते. देअरफॉर चेंज इन मोमेंट, त्यामुळे मोमेंटम आता चेंज होणार आहे. किंवा आपण असं म्हणूया की इनिशियल मोमेंटम काढू. या उदाहरणात इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू इनिशियल व्हॅलोसिटी. सो मास इज m and initial velocity is u, and final momentum is equal to mass into final velocity, that is v. आणि या दोघांची वजाबाकी म्हणजे चेंज इन मोमेंटम. देअरफॉर चेंज इन मोमेंटम is equal to final momentum minus initial momentum. So by putting the value you will get final momentum mv minus initial momentum mu. By taking m as a common, v minus u is the change in momentum. But according to the law, या लॉनुसार पहा की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय टाइम. टाइमने जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा तो होतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू येईल चेंज इन मोमेंटमची व्हॅल्यू m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन टाइम t. पण जर आपण मॉडिफाय केलं तर m आणि इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन t अँड विच इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ फायनल व्हॅलोसिटी मायनस इनिशियल व्हॅलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलोसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन. सो m इंटू a. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू ma. बट इट इज प्रपोर्शनल टू द फोर्स. मग मी आता डिरेक्ट पुढे देअरफॉर
rate of change of momentum is proportional to the force. सो आपल्याला व्हॅल्यू माहिती रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची ma इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स f. पण आपण हे साईन मॅथ्समध्ये वापरत नाही. सो देअरफॉर ma इज इक्वल टू इथे कॉन्स्टंट घेतो k इंटू f. आणि जर k ची व्हॅल्यू जर 1 येत असेल, इफ व्हॅल्यू ऑफ k इज 1, if k is equal to 1, then we get the relation f is equal to ma or ma is equal to f is equal to ma. तर या प्रकारच्या this relation is called as force equation. या इक्वेशनला फोर्स इक्वेशन म्हणतात. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तर न्यूटन सेकंड लॉवरून आपण मोमेंटम, त्यानंतर इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम आणि त्याच्यावरून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आणि फोर्स यांच्यातला संबंध आपण पाहिला आणि शेवटी आपल्याला मिळालं फोर्स इक्वेशन. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. सो द फोर्स इक्वेशन इज इक्वल टू एफ इंटू एम ए. त्याचे युनिट फाइंड आउट करूया. इफ मास इज एक्सप्रेस इन किलोग्राम अँड ॲक्सिलरेशन इन मीटर पर स्क्वेअर ऑफ सेकंड किंवा सेकंड स्क्वेअर, then kilogram into meter per second square is the mk's unit of force. And if परंतु in the honor of Newton, याच युनिटला म्हणतात न्यूटन. न्यूटनच्या सन्मानार्थ याच युनिटला म्हणतात न्यूटन. सो न्यूटन इज द SI युनिट अँड 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kilogram into 1 meter per second square. So in this way you can define 1 Newton as 1 Newton is the force. Shortcut मध्ये येतो 1 Newton is the force necessary to cause 1 meter per second square acceleration in an object of mass 1 kilogram. 1 Newton is the force necessary to cause 1 meter per second square acceleration in an object of mass 1 kilogram. And in the CGS system, the unit is gram into centimeter per second square is the CGS unit, and this unit is called as dyne. The dyne, न्यूटन आणि डाईन, इट इज द SI युनिट. MKS युनिट जर विचारलं तर किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. CGS युनिट विचारलं तर ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड SI युनिट्स आर न्यूटन अँड डाईन. 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. We can define 1 dyne as 1 dyne is the force necessary to cause 1 centimeter per second square acceleration in an object of mass 1 gram. म्हणजे मोमेंटम वरून आपण आणखी एक क्वांटिटी मिळवली, दॅट इज द फोर्स. पाहूया आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. ॲक्शन फोर्स मीन्स एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲक्ट करतो किंवा लावतो तर त्या फोर्सला म्हणतात ॲक्शन फोर्स, म्हणजे क्रियाबल. पण ॲट द सेम टाइम द अदर ऑब्जेक्ट ऑल्सो एक्झर्ट फोर्स ऑन द फर्स्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे दोन भिन्न ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतात. म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टने ॲक्शन फोर्स ह्या दुसऱ्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट केला तर दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा याच्यावरती जो फोर्स ॲक्ट करतो त्याला म्हणतात रिॲक्शन फोर्स. आणि दिस टू फोर्सेस आर इक्वल बट अपोजिट इन डिरेक्शन.
आणि दे ॲक्ट सायमल्टेनियसली. ज्यावेळेस तुम्ही ॲक्शन फोर्स लावता त्याच वेळी रिॲक्शन फोर्ससुद्धा अस्तित्वात येतो, कम इन टू एक्झिस्टन्स. आणि दिस टू फोर्सेस आर ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर. हे दोन्ही फोर्सेस हे पेअर्समध्ये असतात, जोडीने असतात. सिंगल फोर्स नेवर एक्झिस्ट. सिंगल फोर्स कधीच अस्तित्वात नसतो, ते नेहमी पेअर्समध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखाद्या रॉकेटचं प्रपोल्शन होतं, व्हेन रॉकेट इज प्रोपेल्ड इन द स्काय, देन द हॉट गॅसेस, याच्यामध्ये जे हॉट गॅसेस असतात, ड्यू टू द इग्निशन, ज्वलनामुळे हॉट गॅसेस प्रोड्यूस होतात. आणि दिस दे कम्स आउट थ्रू द नोझल इन द टेल रिजन. आणि व्हाईल कमिंग आउट दे एक्झर्ट रिॲक्शन फोर्स. म्हणजे जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा तो ॲक्शन फोर्स असतो, जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा तो ॲक्शन फोर्स. बट ॲट द सेम टाइम दे फोर्स इन द अपोजिट डिरेक्शन, इट इज द रिॲक्शन फोर्स. आणि या रिॲक्शन फोर्समुळे इट इज प्रोपेल्ड अपवर्ड इन द स्काय. याचं प्रपोल्शन होतं. अनदर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही जमिनीवर चालत असता तेव्हा तुम्ही तुमच्या पायाद्वारे अर्थवरती ॲक्शन फोर्स लावता आणि ॲट द सेम टाइम अर्थ तुमच्यावरती रिॲक्शन फोर्स ॲक्ट करते आणि यामुळे तुम्हाला चालता येतं. जर तुमचा ॲक्शन फोर्स कमी असेल तर रिॲक्शन फोर्स इज ऑल्सो लेस अँड यू कॅनॉट वॉक इझिली. तुम्हाला चालता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा वाळूमध्ये चालता तेव्हा ॲक्शन फोर्स कमी असतो, इट इज लेस दॅन दॅट ऑफ व्हाईल वॉकिंग ऑन द अर्थ. आणि त्यामुळे वाळूसुद्धा तुमच्यावरती कमी रिॲक्शन फोर्स ॲक्ट करते आणि त्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे चालता येत नाही. जेव्हा गनमधून बुलेट फायर केली जाते, बुलेट फायर करणे इट इज द ॲक्शन फोर्स, बट ॲट द सेम टाइम द बुलेट ऑल्सो एक्झर्ट इक्वल अँड अपोजिट फोर्स, दॅट इज रिॲक्शन फोर्स ऑन द गन. अँड सो द गन moves in the backward direction, the gun recoils. म्हणजे पाठीमागच्या दिशेने गन फेकली जाते, तर यानंतर रिकॉईल किंवा गनला रिकॉईल व्हॅलोसिटी मिळते. म्हणजे गोळी पुढे जाणे इट इज द ॲक्शन फोर्स आणि ॲट द सेम टाइम बंदूक मागे येणे हा रिॲक्शन फोर्स आहे. याच्या आधी आपण जी बॅलन्स फोर्स ही कन्सेप्ट पाहिलेली होती. बॅलन्स फोर्स आर ऑल्सो इन द पेअर, but balance forces act on the same object in opposite direction. This is F1, this is F2 and both are equal. In case of action and reaction force, those are equal. F1 is equal to F2, but F1, suppose this is F1, this is F2. F1 acts on the second object while F2 acts on, हा ॲक्ट होतो ह्या पहिल्या ऑब्जेक्टवर, ऑन द फर्स्ट ऑब्जेक्ट. तर इथे हा फरक आहे. इथं दोन्ही पण फोर्स अपोजिट असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड असतात, बट ॲक्ट्स ऑन द सेम ऑब्जेक्ट, बट दीज ॲक्ट ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट्स. सो लेट्स सी अनदर लॉ, दॅट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे संवेदाक्षयता नियम. म्हणजे मोमेंटम हा कन्झर्व ठेवला जातो. व्हेन टू बॉडीज कोलाइड, जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते किंवा एकमेकावर ते कोलाइड होतात तेव्हा त्यांचा टोटल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे इक्वल असतात. स्टेटमेंट पहा, व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. त्याचा टोटल मोमेंटम कॉन्स्टंट राहतो. किंवा व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड, जेव्हा दोन वस्तू एकमेकावरती आदळतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजनच्या अगोदरचा दोघांचा मोमेंटम इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. सपोज देअर इज अन ऑब्जेक्ट ए विथ मास m1 अँड मूव्हिंग विथ सर्टन व्हॅलोसिटी. लेट m1 बी द मास अँड व्हॅलोसिटी इज u1. इट्स इनिशियल व्हॅलोसिटी इज u1. अँड देअर इज अनदर ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग विथ certain velocity. There is object B. It is also moving with
same direction with certain velocity, and its mass is m2, initial velocity is u2. दोघांनाही velocity आहे, but here u1 is greater than u2. u1 is greater than आहे u2 पेक्षा, त्याच्यामुळे a slowly approach to b. a हा b च्या जवळ येईल आणि आफ्टर सम टाइम दे विल कोलाइड. थोड्या वेळानंतर ते कोलाइड होतील. कोलाइड झाल्यानंतर बघूया आफ्टर कोलिजन a and this is object B. But after collision, their velocity will change. So force acting on object A is F1, force acting on object B is F2 after the collision. And so their velocities will change. The velocity of A is V1 and velocity of B is V2. And therefore acceleration will be produced. Acceleration produced in object A, that is its acceleration is a1 is equal to final velocity v1 minus initial velocity u1 upon time. This gives the value of acceleration produced in object A. Acceleration in object B, let it a2, तर ते a2 असेल. तर याची फायनल वेलोसिटी आहे v2 मायनस इनिशियल वेलोसिटी u2 अपॉन टाइम. This will give the acceleration produced in object B. And now, according to the third law of motion, the forces F1 and F2 are equal. One of the forces is action force, another is reaction force. So according to third law of motion, third law, their magnitudes are equal but in opposite direction. So F1 ची जर डिरेक्शन आपण पॉझिटिव्ह मानली तर F2 ची निगेटिव्ह असेल, म्हणजे विरुद्ध डिरेक्शन असेल. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट देअर डिरेक्शन्स आर अपोजिट. सो F1 can be calculated. We know the formula F is equal to ma. And so for force F1 that is acting on object A, so therefore F1 is equal to mass m1 because mass of object A is m1 into acceleration that is a1 minus F2 that is the force acting on B. मग B चं mass m2 into B मधलं acceleration a2. Okay, therefore m1 in bracket a1, value of a1 is v1 minus u1 upon t is equal to minus sign m2 and value of a2 is v2 minus u2 upon t. T get cancelled by putting the value of a1 and a2. Therefore value of t get cancelled, so m1 in bracket v1 minus u1 is equal to minus m2 v2 minus u2. Further we get m1 v1 minus m1 u1 is equal to minus m2 v2 plus m2 u2. ही व्हॅल्यू इकडे आहे. therefore m1 v1 become plus m2 v2 is equal to m1 u1 इकडे आहे ना, m1 u1 प्लस होईल. ओके, प्लस m2 u2 आणि m1 v1 m2 v2 are nothing but momentum of object A after collision, momentum of object B after collision. This is the value of momentum of object A after collision, momentum of object B after collision, that is momentum after collision. It is momentum after collision. This is the momentum of object A, this is momentum of object B, कारण व्हेलॉसिटी B ची v2 आहे. ओके, आणि बिफोर कोलिजन m1 u1 is the momentum of object A and m2 v2 is the momentum of object B. So it is the momentum before collision.
In this way, the total momentum after collision is equal to total momentum before collision. In this way, momentum is conserved. Momentum हा conserve होतो.